सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 20 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कृष्णा आणि कान्हा या दोघांचाही 10वा बर्थडे साजरा झाला आणि कृष्णानं श्रीचं मन नेहमीसारखंच दुखवलं आणि कान्हामुळे मात्र कुठेतरी श्रीला दिलासा मिळायचा. आता असेच दिवसामागून दिवस जात होते. मुलं मोठी होत होती. वर्षामागून वर्ष गेली. शेखर तुरुंगातून पळून गेल्यानंतर एका वेगळ्या शहरात जाऊन त्यानं त्याचं बस्तान बसवलं होतं आणि आता त्यानं वेगळ्या शहरात जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं ठरवलं होतं. इतक्या वर्षात त्याला एकदासुद्धा वंदना आणि त्याच्या मुलाची आठवण आली नाही आणि मग त्यानं बरीच अशी माया तिकडं जमा केली. अवैध धंदे करायला त्यानं सुरुवात केली आणि आता या सगळ्या संपत्तीला वारसदार हवा होता त्याला. आणि आता त्याला वाटलं की वंदना म्हणते की तिच्याकडचं बाळ माझं आहे, पण ती मला ते बाळ देईल का? आणि काय माहीत ती खरं बोलते की खोटं. त्यापेक्षा आता वंदनाच्या नादी न लागलेलं बरं आणि तिचा आणि त्या मुलाचा विचार करायचा सोडला त्यानं आणि सरळ दुसरं लग्न केलं. आणि आता त्याला त्या बायकोकडून मुलगा हवा होता, वंशाला दिवा आणि त्याच्या त्या सगळ्या अवैध धंद्याला वारसदार हवा होता. आणि त्याला दुसरं लग्न केलं आणि मुलगा सुद्धा झाला. आणि इकडे रश्मीचा सुद्धा शरीर विक्री करण्याचा धंदा तेजीत सुरू होता. बॉडी मसाज सेंटरच्या नावाखाली ती असेच धंदे करायची. रश्मिका सुद्धा आता मोठी झाली होती. बघता बघता तिचा सुद्धा 18वा बर्थडे जवळ आला होता. अगदी 2-3 महिन्यांवर रश्मिका 18 वर्षाची होईल आणि इकडे कृष्णा आणि कान्हा 20 वर्षाचे झाले. रश्मिका आता फार सुंदर दिसत होती आणि तिचे डोळे काहीसे दुर्कट आणि घारे होते. बोलण्या चालण्यामध्ये खूप ॲटिट्यूड होता आणि संपत्तीचा सुद्धा गर्व दिसत होता. आणि का नसणार? हा ॲटिट्यूड आणि हा गर्व लहानपणापासून रश्मी तिला शिकवत होती आणि तिला त्याचं बाळकडू मिळालं होतं अगदी गर्भाशयात असल्यापासून. रश्मिका आता कॉलेजला पहिल्या वर्षात जाणार होती आणि आता अचानक एक दिवशी रश्मीला पोलिसांची नोटीस आली की तिने तिचा मसाज पार्लर बंद करून तिचा गाशा गुंडाळायचा, नाहीतर अटक करण्यात येईल. आणि ही होती रश्मीसाठी वॉर्निंग नोटीस. आणि रश्मीला तर काय करावं ते समजतच नव्हतं. तिनं आत्तापर्यंत खूप जणांना नादी लावून जे पण कोणी पोलीस ऑफिसर होते त्या सगळ्यांना आतापर्यंत खुश करून पैसे चारून जवळ केलं होतं. त्यांच्या हळूहळू ट्रान्सफर होत होत्या आणि जे नवीन ऑफिसर येत होते ते फार कडक शिस्तीचे होते. आणि रश्मीनं तिच्या ओळखीच्या जुन्या ऑफिसरला फोन केला आणि फार लाडात आणि मादक आवाजात म्हणाली, हॅलो सर, ही मला कसली नोटीस आली आहे? तुम्ही पाठवलीत का? माझं काही चुकलं का? तुम्हाला सर्व्हिस देण्यामध्ये मी कुठे कमी पडले का? तुम्हाला हवं असेल तर मी तुम्ही म्हणाल तिथे येते, तुम्ही म्हणाल तसं करते, पण प्लीज माझ्या पोटावर असा पाय देऊ नका. आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, सॉरी सिल्क, अगं आता माझी ट्रान्सफर झाली आहे आणि मी तिथला इन्चार्ज नाही. आणि तुला एक गोष्ट सांगू का, तर तू सुद्धा तिथं जास्त काळ राहू नकोस. ते इन्स्पेक्टर तरुण आहेत आणि फारच स्ट्रिक्ट आहेत. अगं अजून लग्नही नाही झालं त्यांचं. बेस्ट वे, तू तिथून जा आणि तुझा धंदा बंद करून बस. आणि आता मी तुला माझा पत्ता दिला असता, पण मी खूप दूर आलो आहे. तुला जर इकडे यायचं असेल तर तू येऊ शकतेस. 3 वर्ष तरी मी इथे आहे आणि मी असेपर्यंत तुला काहीच अडचण येणार नाही. तू तुझा धंदाही सुरू ठेव आणि मलाही खुश कर. आता रश्मीनं फोन ठेवला आणि ती खूप निराश झाली, कारण खरंच इथं काही चालणारच नाही का? आणि मी या नवीन इन्स्पेक्टरला भेटून त्यालाही खुश करण्याची ऑफर देऊ का, असं तिच्या मनात आलं. त्यानं ऐकलं तर ऐकलं, आणि माझ्यासारख्या हॉट सेक्सी मुलीला कोण नकार देणार? मुलगी नाहीच खरं तर ती आता वुमन झाली होती, एक बाई. कारण एका 26 वर्षाच्या मुलीची ती आई होती, म्हणजेच मुग्धाची आई.
मुग्धा आता 26 वर्षाची झाली होती. ऋतुश्री तिची इतकी छान काळजी घ्यायचे की तिला कोणताही मेडिकल प्रॉब्लेम आता येत नव्हता. तिच्या हृदयाला छिद्र होतं, पण तरीही ती व्यवस्थित जगू शकत होती. पण रश्मीला आता मुग्धाची आठवण येतच नव्हती. तिचं तर सगळं लक्ष रश्मिकावर होतं आणि त्या इन्स्पेक्टरचं अजूनही लग्न झालेलं नाही, म्हणजे नक्कीच त्याला एका हॉट मुलीची गरज आहे. आणि आता तिनं त्या इन्स्पेक्टरला सुद्धा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि एक दिवशी त्याच्या घरी मसाज पार्लरमधली सगळ्यात तरुण आणि सेक्सी मुलगी पाठवली. आणि त्यावेळी ते तरुण इन्स्पेक्टर त्यांच्या सिनियर्ससोबत बोलत होते आणि म्हणत होते, सर, आपल्या शहरातील सगळे मसाज पार्लर आणि बियर बार सर्वात अगोदर मी बंद करतोय. तशा मी सगळ्यांना नोटीस दिलेल्या आहेत आजच, आणि जर त्या नोटीसचा काही परिणाम नाही झाला तर त्या मसाज पार्लर आणि बार ओनरवरती मग मला वॉरंट काढून अटक करावी लागेल. त्यासाठी तुमची परमिशन हवी आहे मला. आणि त्याचे सिनियर्स म्हणाले, ओके, गो अहेड. आणि आता त्यानं थँक्यू सर म्हणून फोन खाली ठेवला आणि फाईल घेऊन सगळ्या मसाज पार्लर आणि बार पब यांची लिस्ट काढून बसला. आणि त्यासोबतच त्याचं जेवणसुद्धा सुरू होतं. आणि जवळजवळ खूप मोठी संख्या होती ती. आणि त्या सगळ्यांना त्यांची दुकानं बंद करायला लावून घरी बसवणं एक मोठं आव्हान होतं. खूप जण ओळखी सांगणार होते आणि खूप अडचणीचं होतं ते. पण कठीण आहे, अशक्य अजिबात नाही असं त्याला वाटलं. शहराला कायदा आणि शिस्त शिकवायची असेल तर हे केलंच पाहिजे असं वाटून आणि असा विचार करून तर त्या फाईलचा स्टडी करत होता. आणि इतक्यात बेल वाजली. त्यानं घड्याळात बघितलं तर रात्रीचा 9 वाजला होता. आणि यावेळी माझ्याकडे कोण आलं असं वाटून त्यानं दरवाजा उघडला तर दारामध्ये पिस्ता कलरचा ड्रेस घातलेली एक उंच, गोरी, सडपातळ, टपोऱ्या डोळ्यांची आणि मिडियम केस असलेली एक मुलगी उगीचच हाताचे चाळे करत उभी होती. आणि तिच्या चेहऱ्यावर कसलाही मेकअप नव्हता आणि तरीसुद्धा ती खूप सुंदर दिसत होती. ती खूप घाबरली होती आणि सतत तिच्या अंगावरची ओढणी व्यवस्थित करायची. आणि ते इन्स्पेक्टर तिला खालून वरपर्यंत बघत होते आणि ही कोण मुलगी आहे असा विचार करत होते. आणि त्याच्या अशा बघण्यानं तर त्या मुलीला आणखीन अस्वस्थ व्हायचं आणि तिच्या शरीराला घाम सुटायला लागला. आणि मग काही वेळानं इन्स्पेक्टर म्हणाले, एक्सक्यूज मी, कोण आपण आणि माझ्याकडे काय काम आहे? आणि ती खूप घाबरत चाचरत म्हणाली, तुम्ही इथे नवीन इन्स्पेक्टर आहात ना? आणि तुमचं नाव इन्स्पेक्टर भरत? आणि इन्स्पेक्टर भरत म्हणाले, हो, पण मी तुम्हाला नाही ओळखलं. तुमचं नाव काय आणि माझ्याकडे काय काम आहे? आणि ती म्हणाली, मला मॅडमनं पाठवलं आहे तुमचं नाव आणि ॲड्रेस देऊन. हे बघा, असं म्हणून तिनं ती चिठ्ठी त्याच्याकडे दिली. ती चिठ्ठी वाचली. त्याचंच नाव, पत्ता होता. आणि इन्स्पेक्टर भरतला आणखीन थोडं कन्फ्युजन झालं. त्यानं आणखीन एकदा त्या मुलीकडे बघितलं निरखून. ती गरीब होती. खूप साधीशी पर्स होती हातात आणि साधा ड्रेस होता अंगावर, पण तो ड्रेस तिला खूप छान दिसत होता. आणि असं वाटत होतं की तिच्याकडे अँड्रॉइड मोबाईलसुद्धा नसावा आणि दुसरा होता की नव्हता काय माहीत, म्हणूनच असा कागदावर पत्ता घेऊन आली होती. आणि इन्स्पेक्टर भरत म्हणाले, ओके, हे नाव आणि पत्ता माझंच आहे, पण आपण कोण? तशी ती साधी भोळी मुलगी त्याला म्हणाली, तुम्ही मला तू म्हणा, मी लहान आहे खूप. आणि इन्स्पेक्टर भरत पुन्हा तिच्याकडे संशयानं बारीक डोळे करत म्हणाले, लहान म्हणजे किती लहान? आणि ती म्हणाली, मी आता 19 वर्षाची आहे. मग तुमच्यापेक्षा लहानच आहे. तुम्ही किती वर्षाचे आहात? आणि आता त्याला थोडं तिचं हसायलाच आलं आणि म्हणाला, मी 52 वर्षाचा आहे. तसं तिनं त्याच्याकडं बघितलं आणि तोंडात बोट घालून म्हणाली, नाही, 52 वर्षाच्या तर तुम्ही वाटतच नाही. तुम्ही पोलीस असून खोटं बोलताय का? माहीत आहे मला दुनियादारी काही कळत नाही, पण इतकी पण वेंधळी नाही मी.
पण माझ्या सावत्र राहील तर वाटतं मी मूर्खच आहे. असं बोलता बोलता तिनं तिच्या घराची थोडीशी त्याला कल्पना दिली, तीसुद्धा नकळतपणे. आणि पुन्हा म्हणाली, सांगा ना तुमचं खरं वय काय आहे. आणि इन्स्पेक्टर भरत म्हणाले, 52चं उलटं करा ना, मग तुमचं तुम्हाला उत्तर सापडेल. आणि ती पुन्हा म्हणाली, तुम्ही मला परत अहोजाहो बोललात का. बघा, तुमचं वय 25 आहे आणि मी 19. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. मला कोणीच असं अहोजहो बोलत नाही. अगदी माझा 6 वर्षाचा भाऊसुद्धा मला खूप टाकून बोलतो. सावत्र आई सांगते ना त्याला की मला नीट बोलायचं नाही, त्यामुळे तो सुद्धा मला तसंच बोलतो आणि तुम्हीसुद्धा तू म्हणा. आणि आता त्याला ती मुलगी खूप प्रामाणिक, इनोसंट वाटली आणि तो म्हणाला, ओके, मी तुम्हाला तू म्हणतो, पण माझ्याकडे काय काम आहे. कोणी तुम्हाला त्रास देते का. सॉरी, तुला त्रास देतं का. गुंड मागे लागलेत का. काही तक्रार आहे का. आणि ती म्हणाली, नाही, तसं काहीच नाही. मला आमच्या मॅडमने इथं पाठवले तुमच्यासाठी. इन्स्पेक्टर भरत आता पुन्हा बुचकळ्यात पडले आणि त्यांना काही नीट कळतच नव्हतं. आणि ती मुलगी म्हणाली, मी आत येऊ का. तसा तो चक्रावला. आणि असं रात्री एका मुलीनं माझ्यासारख्या बॅचलर मुलाच्या घरात येणं थोडं धाडसाचं होतं आणि विचित्रही होतं. तो गप्प बसला आणि ती मुलगी पुन्हा म्हणाली, मी आत येऊ का. इथं जास्त वेळ उभा राहिलो तर तुम्ही पण अडचणीत याल आणि मी सुद्धा. आणि खरं तर माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त अडचणीत याल. तुम्ही पोलीस आहात ना, तुम्हाला सगळे ओळखतात. आणि तो म्हणाला, का का अडचण निर्माण होईल. ती म्हणाली, कारण मला मॅडमने तुमच्याकडे तसलं करायला पाठवलं. आणि भरत म्हणाला, तसलं म्हणजे नक्की काय. आणि आता त्याला कसं सांगावं ते कळेना. आणि ती म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, असल्या गोष्टी इथं कसं बोलू, आत येऊ का. आणि इन्स्पेक्टर भरतने तिला आत घेतली आणि दरवाजा लावला आणि म्हणाला, आता बोल, काय झालं, तू का इथे आलीस. आणि ती आतमध्ये इकडे तिकडे बघून म्हणाली, तुमच्या घरात दुसरं कोणीच नाही ना, तुमची बायको वगैरे. आणि तो तिला म्हणाला, नाही, मी एकटाच आहे, तू पटकन बोल. आणि ती म्हणाली, काय करतात माहीत नाही आणि कसं असतं ते पण माहीत नाही, पण मला इथं पाठवलं. आमच्या सिल्क मॅडम आहेत ना, त्यांनी. माझ्या सावत्राईनं मला तिथं कामाला ठेवलं आहे. मला वाटलं झाडू पोछा करायला ठेवलं असेल, पण मला तसं काहीच काम नाही सांगितलं आणि आत्तापर्यंत नुसतं बसवून ठेवलं. आणि त्यांनी ना मला 1 आठवडाभर तिथं उभा करून ते सगळं दाखवलं. आणि आता तुमच्याकडे येऊन ते तसलं करायचं असं सांगितलं. आणि तुम्हाला जे करायचं ना ते पटकन करा ना, मला घरी जायचं आहे. आणि इन्स्पेक्टर भरत म्हणाले, पण मी तर तुला बोलवलंच नाही. आणि आधी तू शांत हो. किती घाबरली आहेस. तू इथे तुझ्या मनाविरुद्ध आलीस का, की स्वतः आली. ती आता हिरमुसली आणि म्हणाली, माझ्या सावत्राईनं मॅडमकडून पैसे घेतले आणि मला तिथं कामाला ठेवली. आणि मॅडम म्हणाले की मी सांगेल ते काम करायचं आणि सांगेल तिथं जायचं आणि समोरचा माणूस जो काही करेल ते सगळं गुपचूप करून घ्यायचं आणि ओरडायचं सुद्धा नाही. आणि ना, तुम्ही इन्स्पेक्टर आहात म्हणून तुमच्याकडून काहीही पैसे घ्यायचे नाही तसं सांगितलं. आणि इन्स्पेक्टर भरतला आता जरा जरा अंदाज आला आणि त्याला कळलं की ही मुलगी इथे का आली आहे. आणि इतक्यात त्याचा फोन वाजला. रश्मीने त्याला फोन केला होता आणि तो अननोन नंबर बघून इन्स्पेक्टर म्हणाले, हॅलो, इन्स्पेक्टर स्पीकिंग. आणि ती म्हणाली, हॅलो इन्स्पेक्टर, मी सिल्क. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, कोण सिल्क. आणि रश्मी मादक हसली आणि म्हणाली, ओ माय गॉड, तुम्ही सिल्कला ओळखत नाही. पण कसं ओळखणार म्हणा, तुमची आणि माझी मुलाखत अजून झालीच नाही. पण असू द्या, आपली पहिली भेट होण्याआधीच तुमच्यासाठी एक नजराणा पाठवला आहे, तो कबूल करा. आणि आता तो इन्स्पेक्टर मुद्दाम काहीच न कळाल्यासारखा करत म्हणाला, नजराणा आणि माझ्यासाठी.
तो काय? आणि रश्मी म्हणाली, आत्ताच तुमच्यासाठी एक हॉट सेक्सी गर्ल पाठवली आहे. तीच माझ्याकडून तुमच्यासाठी नजराणा आहे. तुमचं लग्नही नाही झालं अँड ऑफकोर्स तुम्हाला मसाजची गरज असेल ना. आणि इन्स्पेक्टर, मुलगी अगदी नवी कोरी आहे, फक्त 19 वर्षाची. तुम्हीही तरुण आहात आणि तीही कोवळी आहे. आणि तुम्ही म्हणाल तर तुम्ही माझ्या मसाज पार्लरमध्ये सुद्धा येऊ शकता, तिथंही मसाज घेऊ शकता, अगदी ड्युटीवर असतानासुद्धा या. या कानाचं त्या कानाला कळणारसुद्धा नाही. आणि तो तरुण इन्स्पेक्टर थोडा गालात हसून म्हणाला, ओ आय सी, दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग, आय रिअली लाईक इट. तर तुम्ही काय काय करू शकता माझ्यासाठी आणि काय काय चालतं तुमच्या मसाज पार्लरमध्ये, आणि मला आवडेल तिथं येऊन जाणून घ्यायला आणि मसाज घ्यायलासुद्धा. आणि रश्मी आता थोडी खुश झाली आणि तिला स्वतःवर कॉन्फिडन्स वाटला की मी कोणालाही माझ्या बोलण्यात फसवू शकते आणि अट्रॅक्ट करू शकते, मग तो कोणत्याही वयाचा पुरुष असू दे. आणि रश्मी म्हणाली, इन्स्पेक्टर, तुम्हाला हवा तो मसाज तिथं मिळेल, मी एवढंच सांगू शकते. आणि आता तुमचा तोहफा कबूल करा. मी पाठवलेली मुलगी तुम्हाला खूप सॅटिस्फाय करेल. तुम्हाला हवा तसा आनंद घ्या आणि नंतर तुम्ही बोटाने दाखवेल ती मुलगी रोज तुमच्याकडे येऊ शकते. आणि त्या इन्स्पेक्टरने आता ओके म्हणून फोन ठेवला आणि त्या मुलीकडे बघितलं तर ती आता कपडे काढायला लागली होती आणि अर्धनग्न अवस्थेत ती त्याच्यासमोर उभा होती. आणि तो जोरात ओरडला आणि तिला म्हणाला, शट अप, हे काय करतेस तू? आणि ती म्हणाली, का, काय झालं? आमच्या मॅडमने आता फोन केला होता ना तुम्हाला आणि हेच करण्यासाठी मला पाठवलं आहे. आणि तो तिला वैतागून म्हणाला, तू आधी कपडे घाल. आणि तिनं कपडे घातले आणि तिला म्हणाला, तू पहिल्यांदा आलीस का? याआधी कुठे असं काही केलं आहेस का? आणि ती म्हणाली, नाही, खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच इथे आले आहे. आणि इन्स्पेक्टर म्हणाला, ओके. आणि मग तिच्या मानेवर एक काळा निशाण बघितला आणि म्हणाला, हे काय झालं? जखम कसली आहे ही? आणि ती म्हणाली, माझ्या सावत्र आईनं भाजवलं. जेव्हापासून आई या जगातून गेली तेव्हापासून हे असंच आहे. आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. इन्स्पेक्टर भरतला तिची दया आली. त्यानं तिला डायनिंग टेबलवर बसवलं आणि तिच्यासाठी पाणी दिलं आणि ती 2 ग्लास पाणी पिली. आणि तो तिला म्हणाला, तू काही खाणार का? मी आत्ताच खाणं सुरू केलं आहे. आणि ती गडबड करत म्हणे, नको, तुम्ही तुमचं काम करून घ्या ना, मला जायचं आहे. तो म्हणाला, होईल गं, कामसुद्धा होईल, मी आलोच. असं म्हणून बेडरूममध्ये गेला आणि त्याच्या हाताखालच्या इन्स्पेक्टरला फोन करून म्हणाला, उद्याच्या उद्या सिल्क मसाज पार्लरवरती बॅन आणायचा आणि तिचं अटक वॉरंट काढायचं. आणि समोरून उत्तर आलं, यस सर. आणि तो इन्स्पेक्टर भरत थोडा हसतच बाहेर आला आणि तिलाही जेवायला लावलं, तोही जेवायला लागला. आणि बोलत बोलत तिच्याकडून तुझं शिक्षण किती, घरी कोण कोण असतं वगैरे सगळी माहिती काढून घेतली. तीही सगळं सांगत होती मोकळ्या मनानं. आणि तो इतका छान बोलत होता की तिला त्याची भीती वाटलीच नाही. आणि तिच्या बोलण्यावरून त्याला कळलं की ही मुलगी खूप इनोसंट आहे आणि चुकीच्या धंद्याला लागलेली आहे. पण तिच्याकडे बघून असं वाटतंय की तिने अजून कुठेच काही केलं नाही आणि ती पवित्र आहे. आणि मग जेवण झालं. तिनं खूप पोट भरवून जेवण खाल्लं. आणि मग ती त्याला म्हणाली, चला ना, तुम्ही करणार आहात ना, तुम्ही पटकन केलं तर मी पटकन घरी जाईन. आणि तो म्हणाला, मी काहीच नाही करणार. तशी ती म्हणाली, असं नका ना करू, नाहीतर मॅडम मला ओरडतील. तुम्हाला राग आलाय का? सॉरी, मला उशीर होईल ना. आणि तो तिला म्हणाला, पण मला तर तू इथे रात्रभर थांबायला हवी आहेस. मग थांबशील ना? आणि फक्त आजची रात्र नको, मला प्रत्येक रात्री तू इथे थांबायला हवी आहेस. तशी ती बुचकळ्यात पडली आणि म्हणाली, नाही नाही, रोज थांबवायचं असेल तर मला आमच्या मॅडमला विचारावं लागेल, तरच मी थांबणार. आणि तो तिला हसून म्हणाला, मॅडमला विचारायला तुझी मॅडम राहील तर ना. ती म्हणाली, म्हणजे कुठे जातील मॅडम? आणि तो म्हणाला, तुरुंगात.
जेलची हवा खायला. तुझ्यासारख्या इनोसंट आणि भोळ्या भाबड्या मुलींना वाईट मार्गाला लावणं आणि असं शरीर विक्रीचे धंदे करणं आणि सेक्स रॅकेट चालवणं खूप मोठा क्राईम आहे. आणि त्यासोबतच तुला खोटं बोलून तिथं कामाला ठेवणं, यासाठी तुझ्या सावत्र सुद्धा अटक होणार आहे. पण तू तुझ्या सावत्र आईविरोधात जबाब देशील का? आणि ती घाबरून म्हणाली, नाही, तिच्या विरोधात मी काही बोलले तर ती मला आणखीन त्रास देईल. मग मी कुठे जाऊ? ती मला रात्रीची पण घरातनं बाहेर काढते. मला दुसरं घर नाही. आणि आता इन्स्पेक्टर भरत तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला, तिने जरी घरातून बाहेर काढलं तर मी आहे ना. आता हे घर तुझं दुसरं घर. मला तू फार आवडलीस. तुझा भोळेपणा आवडला. आणि आता एक विचारू, तुझं नाव काय? आणि ती थोडी गालात हसली. तो म्हणाला, काय झालं, का हसलीस? आणि ती म्हणाली, माझं नाव भारती. आणि इन्स्पेक्टर भरतसुद्धा खूप हसला आणि म्हणाला, याचा अर्थ वी आर मेड फॉर ईच अदर. आणि तीही हसली. आणि मग तो तिला म्हणाला, तुझ्या घरी फक्त सावत्र आई आहे. तुझं सक्कं असं कोणीच नाही. आणि तेही तुला त्रास देते. म्हणजे आता माझ्याशी लग्न करशील की नाही, हा निर्णय फक्त तू घ्यायचा आहे. बोल, करशील का माझ्याशी लग्न? आणि आता भारतीला तर काय बोलावं तेच कळेना. तिचं नशीब इतकं चांगलं कसं असू शकतं हेच तिला कळत नव्हतं. स्वप्नातही वाटलं नव्हतं की असा राजकुमारासारखा नवरा स्वतः होऊन मागणी घालेल. आणि तो तिला म्हणाला, हरकत नाही, तू वेळ घे आणि मग मला उत्तर दे. मला काही नाही. आणि ती लाजून खाली मान घालून हो म्हणाली. मग त्यानं तिला वेगळ्या बेडरूममध्ये झोपायला सांगितलं आणि लवकरच आईबाबांशी बोलून लग्न करूया असं म्हणाला. आणि तो रश्मीच्या अटकेच्या मागे लागला. आणि आता रश्मीला कुठून तरी कळालंच की इन्स्पेक्टर भरत तिला अटक करायला येतोय. आणि आता रश्मीला वाटलं की इथं आपलं दुकान चालणार नाही. आपण इथून निघून गेलेलं बरं. आणि कुठे जावं हा विचार करत असताना तिला पुन्हा ते शहर आठवलं, जिथं तिचा फ्लॅट होता, जिथं श्री आणि ऋतू होते. आणि हो, मी तिथं जाऊन राहू शकते. माझं घर तिथेच आहे. आणि तिला पुन्हा श्री राहत असलेल्या शहरात येऊन नुकतेच 2-3 महिने झाले होते. आणि आता रश्मिकासुद्धा 18 वर्षाची झाली. आणि म्हणजेच ती पूर्ण तयार झाली आहे. माझा मोहरा म्हणून श्रीच्या संपत्तीवर नागिन म्हणून वेटोळा घालून बसण्यासाठी, असं तिला वाटलं. आणि ती तिथून पळाली. आणि आज रश्मिकाचा 18वा वाढदिवस होता. आणि रश्मीनं तिच्यासाठी खूप शानदार पार्टी ठेवली होती. मग रश्मी तिच्या रूममध्ये आली तेव्हा रश्मिकानं फारच शॉर्ट असा मांड्यांपर्यंत स्लीवलेस ड्रेस घालून तयार झाली होती. आणि रश्मिका तिला म्हणाली, मॉम, मी कशी दिसते? रश्मी हसून म्हणाली, गॉर्जियस अँड ब्युटिफुल. आणि रश्मिका म्हणाली, मॉम, पार्टीची सगळी तयारी झाली ना? आणि माझे सगळे फ्रेंड येणार आहेत आणि आम्ही वेगळ्या सेक्शनमध्ये एन्जॉय करणार आहोत. सो आम्हाला डिस्टर्ब करू नको, ओके? आणि रश्मी म्हणाली, ओके डार्लिंग, नाही डिस्टर्ब करणार. तू तुझी लाईफ तुझ्या पद्धतीनं एन्जॉय कर. पण लक्षात ठेव, कोणालाही जास्त जवळ घ्यायचं नाही. फक्त एन्जॉय करायचं आणि सोडून द्यायचं. आणि मग रश्मिका तो बर्थडेचा महागडा ड्रेस घालून खाली आली. त्याचवेळी पार्टीमध्ये एका वेटरचा तिला धक्का लागला आणि तिचा तो ड्रेस खराब झाला. आणि चक्क रश्मीनं त्या वेटरला लाथ घातली आणि म्हणाली, नॉनसेन्स सिली. मॉम, पटकन ये. बघ यानं काय केलं. माझा इतका एक्सपेन्सिव्ह ड्रेस खराब केला. मी काय करू? आता माझ्या बर्थडे पार्टीत मी काय घालू? आणि आता तो वेटर माफी मागत होता. पण रश्मी चिडून त्याला मारणार इतक्यात कोणीतरी तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला, माफ करा, पण तुम्ही यांच्यावर हात उचलू नका. तुमचं जे काही नुकसान झालं असेल ते माझ्या पगारातून घ्या. आणि रश्मीनं त्याच्याकडे निरखून पाहिलं तर तो तिच्याकडे गालात हसून त्याच्या मिश्किल शांत डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. आणि हे असंच थोडंसं कुठेतरी बघितलं असं तिला वाटायचं. आणि ती म्हणाली, हाऊ डेअर यू, माझा हात पकडण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि तो म्हणाला, मॅडम जाऊ द्या ना, गरीब माणूस आहे मी, तुमचं नुकसान भरून देतो ना, मग तर काही अडचण नाही ना. इतक्यात तिथं कॉन्ट्रॅक्टर आला आणि तो त्या वेटरला ओरडला,
आणि त्या वेटरची पाठराखण करणाऱ्या मुलाला म्हणाला, कान्हा, तू नेहमीच याची पाठराखण करतो. मी याला आता काढूनच टाकणार. आणि किती वेळा तू तुझ्या पगारातून याचं नुकसान केलेलं पैसे भरशील? कान्हा पुन्हा गालात हसला आणि म्हणाला, जोपर्यंत तो नुकसान करायचं बंद करत नाही तोपर्यंत मी त्याचं नुकसान भरणार. आणि तो कॉन्ट्रॅक्टर म्हणाला, कान्हा, अरे तुला तरी कुठे जास्त पगार आहे? तूही गरीबच आहे की. तुझा बाप करोडपती नाही. आणि कान्हा हसून म्हणाला, माझा बाप श्रीरंग आहे, श्रीहरी आहे. तो फक्त देणाऱ्यालाच देतो आणि मला माझ्या आईनं द्यायला शिकवलं आहे. तुम्ही जर त्याच्या पगारातले पैसे कापले तर त्याचं कुटुंब कसं चालेल? म्हणून माझ्याकडून पैसे घ्या. असं म्हणून रश्मीची माफी मागून कान्हा निघून गेला. आणि ते नाव ऐकलं श्रीरंग तसं रश्मीला श्रीची आठवण झाली. त्यालाही अशीच हौस इतरांची मदत करायची आणि पुढे पुढे होऊन लोकांना जेवण वाढायचं. इतका श्रीमंत होता तरी वेटरसारखा काम करायचा आईच्या वाढदिवसाला. आणि आता हा मुलगा हसला तशीच लहानपणी मुग्धा हसायची. आणि या सगळ्यांचं काय कनेक्शन आहे हे इतक्या वर्षानंतर तिला काहीच कळेना. आणि श्री किती श्रीमंत आणि हा गरीब भिकारडा, याचं कुठं काय कनेक्शन असणार असं म्हणून त्याचा विचार झटकला. आणि आता श्रीच्या खोट्या वारसदाराची आणि शेखरच्या खऱ्या मुलाची माहिती काढूया आणि आता रश्मिकाला कामाला लावूया असा तिनं विचार केला. आणि शेखरच्या मुलाची माहिती काढायला तिनं सुरुवात केली. आणि मग त्याच्याच कॉलेजमध्ये रश्मिकाचं ॲडमिशन करायचं तिनं ठरवलं. आणि म्हणाली, श्री, मी आले पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात वादळ घेऊन. आणि आता तो दिवस दूर नसेल जेव्हा तुला आणि ऋतूला मी तुझ्या आयुष्यातला खूप मोठा धक्का देणार आहे. असं म्हणून रश्मी विक्षिप्तपणे हसायला लागली.